तुम्हाला जर 5 करोड रुपये उद्याच्याला तुमच्या खात्यावरती मिळाले, तर तुम्ही काय कराल? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं, की मला 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी जर मिळाले, तर माझं जीवन खूप सुखी, आनंदी आणि समाधानी होऊ शकेल. जर तुम्हाला पण असं वाटतंय, तर मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे, की खरंच तुमच्या आयुष्यामध्ये 5 कोटी, 10 कोटी जर रातोरात आले, तर खरंच तुम्ही सुखी होऊ शकाल किंवा नाही? नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 22 ते 20 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 12 वर्षापासून लोकांना फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मार्गदर्शन करतोय. मी आता रिसेंटली एक व्हिडिओ पाहिला. जेवर एअरपोर्ट जे भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट आहे आणि तिथं जे जमीन ॲक्विजिशन झाली होती आणि त्यावेळी लोकांना करोडो रुपये देण्यात आले होते. 3 करोड़ यहाँ में लगा दियो बच्चों काय में। हाँ मकान देखो देखिए भाई 3 करोड़ यहाँ में लगा दियो। गाड़ी 3 है हम पे, कितनी ली फिर? हम नहीं ली। मेरे नाम पे वेनू वेनू स्कॉर्पियो और लड़का के नाम पे। मैंने लियो फोन जब मुआवजा मिलो जब लियो मैंने 90,000 को। अब डिस्प्ले के पैसे ना टेम्पर डलवाने के पैसे ना खत्म हो गए, कहा करूं? मजबूरी में चला रहा हूँ। यही देख ये हम करंट और लगे चार्जिंग पे लगा मैं तो। आश्वासन दिया गया था ना मैं कि आपको काम मिलेगा पहले। वैसी जॉब नहीं, प्राइवेट करने जाते हैं तो ठेकेदार है, मिलते 20,000 है, ठेकेदार दे रहा 12,000 रुपए। 8 अन्य ठेकेदार खा रहा। तो अब क्या करते हैं? अब कुछ नहीं, अब ताश खेलते हैं, कुछ नहीं करते। मेरे पापा के पास था 12 बीघा खेत। 12 × 20 कितना हुआ? 2 करोड़ 24 लाख। आपको 2 करोड़ 24 मिला? 40 लाख। 40 मिला था। दो कितना मिला था आपको? 2 करोड़ 40 लाख। क्या किया उसका? जमीन ले लिया, मकान बना दिया, 1-2 ब्याह शादी कर दी, काम खत्म। मुआवजे का पैसा मिलने के बाद हालत कैसी है लोगों की? हालत बेकार है सब पब्लिक की। वो क्या कर रहे हैं वो? जुआ सट्टा, जुआ खेले, दारू पी रहे, सट्टा लगा रहे, पूरे दिन ताश खेले। पार्क में जाके देखो। आता त्या लोकांची अशी परिस्थिती आहे, की त्यांना नोकरी नाहीये, जमीन तर ती एअरपोर्टमध्ये गेलेली आहे आणि जो काही पैसा त्यांना मिळाला होता, त्यातला एकही रुपया त्यांच्याकडे शिल्लक नाहीये. मित्रांनो, करोडो रुपये मिळाले असताना आज एकही रुपया शिल्लक नाहीये. नक्की हे पैसे गेले कुठं? नक्की त्याच्याबरोबर काय झालं? आता हेच तुम्हाला सुद्धा जर करोडो रुपये मिळाले, तर तुमच्याबरोबर काय होऊ शकतं, याचा आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, मी मागे एकदा एका कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाची मुलं होती, तिकडं लेक्चरसाठी गेलो होतो आणि मी मुलांना सहज प्रश्न विचारला, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती लोकांना सफल व्हायचंय? तर सगळ्या मुलांनी हात वरती केला. म्हटलं सफलता म्हणजे काय डिफाईन कराल? काय तुमच्याकडे असलं म्हणजे तुम्ही स्वतःला सफल समजाल? मजेचा पार्ट असा होता, की 95% ऑफ स्टुडंट वर टेलिंग मी की माझ्याकडे एक मोठं घर असलं, माझ्याकडे एक मोठी गाडी असली, माझ्याकडं वेगवेगळे गॅजेट असले, म्हणजे मी सफल होईल. म्हणजे आपल्या शाळांमध्ये, आपल्या समाजामध्ये सफलतेचं डेफिनेशन म्हणजे एक मोठं घर, मोठी गाडी किंवा वेगवेगळे गॅजेट्स, iPhone वगैरे व्हॉटएव्हर, हे म्हणजे सफलता. म्हणजे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही काम करतोय, प्रत्येक माणूस 90% लोकं, 95% लोकं एक मोठं घर, एक मोठी गाडी आणि ऐशोआराम हे मिळवण्यासाठी काम करतायत. आता जेव्हा तुम्हाला हे करोडो रुपये हातात येतील, त्यावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही जे कराल तेच त्या लोकांनी केलं. म्हणजे त्यांनी काय केलं? तर मी एकाच व्यक्तीचा इंटरव्ह्यू ऐकत होतो. तुम्हालाही इथं व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू टाकला जाईल, तो पहा. तर तो व्यक्ती म्हणतो, की मी 3 कोटीचं घर बांधलं, मोठी हवेली बांधली. आता ते घर बांधलं, पण त्याचा मेंटेनन्स आहे. आता ते घर काही उत्पन्न देत नाहीये. मग ती जी काही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, बरं विकायला गेलं तर त्याला पैसे मिळणार का? तर 3 कोटीचं घर घेणार कोण? आणि अशा खेडेगावामध्ये जिथं एअरपोर्ट बनलाय आणि काहीच नाहीये, उत्पन्न नाहीये, फॅक्टरी नाहीये, काही नाही, अशा ठिकाणी कसं काय घेणार कोण? आता मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. मोठं घर, मोठी गाडी, मोठे-मोठे गॅजेट हे ज्या काही आहेत त्या लायबिलिटी आहेत आणि आपला जो काही ब्रेन ट्रेन केलाय, तो फक्त लायबिलिटी ॲक्विजिशन करण्यासाठी ट्रेन केलाय. आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक साक्षरता, फायनान्शियली तुमच्याकडे पैसे आल्यानंतर ते कसे मॅनेज केले पाहिजेत, त्यासाठी जी काही सायकॉलॉजी पाहिजे, याच्याबद्दल कोणीही काहीही शिकवत नाही. आणि माझ्यासारखी लोकं जेव्हा इथं काहीतरी सांगत असतात, त्यावेळी सुद्धा बरेचसे लोकं आम्हाला हसी मजाकमध्ये घेतात आणि काहीतरी टॉन्ट मारत बसतात. पण खरंच विचार करण्याची गोष्ट आहे, तुम्हाला 5 कोटी मिळाले तर काय कराल? तुमच्या पण डोक्यात आहे ना, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करताय, घर घ्यायचं आहे.
मोठं घर घ्यायचं किंवा घराचं कर्ज फेडायचं किंवा मोठी गाडी घ्यायची आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची आहे. आता ह्या ज्या आहेत ते लायबिलिटी घेऊन कधी तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल किंवा समृद्धी मिळवाल, तर याचं उत्तर नाही असं येतं. तुम्हाला ॲसेट्स बनवता आले पाहिजे. ॲसेट्स जर असतील तर आणि तरच तुम्ही एक चांगलं जीवन जगू शकता किंवा फायनान्शियली फ्री राहू शकता. अदरवाईज तुम्ही मिळालेले पैसे लायबिलिटीमध्ये कन्व्हर्ट करणार आणि पैसे घालणार. मला वाटतं धोत्रे समृद्धी महामार्गात हे गाव आहे आणि तिथं सुद्धा लोकांना करोडो रुपये मिळाले. मित्रांनो, त्यातल्या काही लोकांनी मला अप्रोच झाले होते, की आपण तुमचं त्या गावामध्ये सेशन घेऊ, लोकांकडे करोडो रुपये त्यांनी लोक ते घालवतील. सो त्यांनी खूप प्रयत्न पण केलेत. मला वाटतं दिघे साहेब होते, त्यांनी प्रयत्न केले, की आपण धोत्रे गावामध्ये आपण सेशन अरेंज करू. पण एवढे पैसे मिळाले होते, की त्यांना माझं काय ऐकायला येतच नव्हतं. पैशाचं कारणी कान बंद केले होते लोकांनी. स्कॉर्पिओज घेतल्या, मोठ्या-मोठ्या गाड्या घेतल्या आणि धमाल केली. आज त्यांच्याकडे ₹1 नाहीये किंवा बरेचसे पैसे गमावून बसलेले आहेत. सो साधं सोपं आहे. तुम्हाला वाटत असेल 5 कोटी तुम्हाला मिळावेत, तर तुम्ही त्याचं काय करणार हे जर तुमच्याकडे प्री प्लॅन नसेल आणि तुमच्या डोक्यात जर लायबिलिटी घेणं हेच असेल, तर मात्र ते 5 कोटी तुम्हाला वरदान ठरण्याऐवजी ते शाप ठरतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, खूप पैसा चांगला असतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ज्याला आर्थिक साक्षरता, पैशाचं योग्य मॅनेजमेंट जमतं त्याच्यासाठी पैसा वरदान असतो आणि ज्याला पैशाबद्दलची योग्य नॉलेज नाहीये त्यांच्यासाठी मोठा पैसा किंवा अधिकचा पैसा हा शाप बनतो. एकतर ते नोकरी करत नाहीत, घर घेतात, गाडी घेतात, पार्ट्या सुरू करतात. आता घर, गाडी लायबिलिटी आणि पार्ट्या ही पण लायबिलिटी. आता हे केल्यामुळे पैसे फटाफट जातात. पैसे गेल्यानंतर त्या घराला कोणी विचारत नाही, गाडीला डिव्हॅल्युएशन झालेलं असतं आणि मग हातात काहीच राहत नाही आणि इन बिटवीन काम करायची सवय गेलेली असतं. म्हणजे काय, अधोगती ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोठा पैसा तुमच्या आयुष्यात आणू शकतो, जर तुम्हाला त्या पैशाचं मॅनेजमेंट जमत नसेल. मोठे पैसे त्याच्याकडेच येऊ शकतात, राहू शकतात, ज्याच्याकडे पैशाचं मॅनेजमेंट आहे. रिसेंटली मी लास्ट वीकला बीडचा आहे मी प्रॉपर, तर बीडला गेलो होतो आणि शेतामध्ये मोठे-मोठे बंगले बांधलेले मला दिसले गावाकडे. आता मला मोठा प्रश्न पडला, की हा बंगला बांधायला कमीत कमी 25-30 लाख, 40 लाख रुपये यांनी स्पेंड केले असतील. आता याच्या वावरात त्यांनी याच्या जमिनीमध्ये, शेतामध्ये हा बंगला बांधलेला आहे. आता हा जर बंगला याने काही कारणाने विकायची वेळ आली, तर याच्या शेतातला बंगला दुसरा कोण घेईल? मग त्याचं ॲप्रिशिएशन होणार का नाही होणार? पहिलं तर ते ती जी पैसे लावलेत, तेवढे पैसे सुद्धा तिथं उभं नाही राहणार. 30 लाखाला कोण घेणार? तुमच्या रानात तुमचं रान समजा 2 किलोमीटर, 5 किलोमीटर इकडे तुम्हाला दुसऱ्याच्या रानामधला बंगला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही पैसे लावतानाच डिव्हॅल्युएट करताय. काबाड कष्ट करायच्या, बॉसच्या शिव्या खायच्या, म्हणजे लांब राहायचं फॅमिलीपासून, खूप काही त्रास करायचा, पैसे कमवायचे आणि अशा पद्धतीने डिव्हॅल्युएट करायचे, ज्याचा काहीच उपयोग नाही. मी म्हणत नाही घर बांधायला नाही पाहिजे, पण घरच फक्त फायनल प्रायोरिटी कशी असू शकते? वेल्थ क्रिएशन ही प्रायोरिटी का नाही बनत आहे? मित्रांनो, सायकोलॉजिकली प्रत्येक माणसाने प्रिपेअर्ड होणं गरजेचं आहे, की जर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे ना, तर तुम्हाला ॲसेट्स बनवले पाहिजेत. ॲसेटचं डेफिनेशन रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी करतात, की ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे घालते आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते. जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे काढते अशा गोष्टी जर तुम्ही ॲक्विजिशन करत बसाल, तर मला वाटतं तुम्हाला रडायला लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे नाही आहेत याचं कारण पण तेच आहे, की तुम्ही लायबिलिटी अक्वायर करताय, ॲसेट्स नाही. आणि ॲसेटचं डेफिनेशन मी थोडंसं ॲडव्हान्समध्ये करतो, की फक्त ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू. जी गोष्ट खिशात पैसे घालते तीच गोष्ट ॲसेट नाहीये. तर महागाई अधिक जी गोष्ट पैसे खिशात घालते तीच गोष्ट ॲसेट आहे. म्हणजे काय, की मी 50 लाखाचा फ्लॅट घेतला आणि ₹10,000 भाड्याने दिला, तर 50 लाखाला 10,000 म्हणजे वर्षाचे झाले 1,20,000. जर मी रेंट यील्ड काढलं फ्लॅटचं, तर 1-2% पण येत नाहीये. हेच जर मी बँकेत नेऊन ₹50 लाख टाकले, तर 6% नी मला ₹3,00,000 वर्षाला मिळतील. तर मी 1,20,000 घेतोय. म्हणजे मी मार्केट इंटरेस्ट यील्डला मॅच करायला पण ₹2,00,000 शॉर्ट आहे. इन शॉर्ट, जरी फ्लॅटमधून मला पैसे येत असले तरी सुद्धा ती लायबिलिटी आहे, बिकॉज ती इन्फ्लेशनला बीट करू किंवा मार्केट इंटरेस्ट रेटला जे चालू आहे त्याला बीट करत नाहीये. सो ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला महागाई अधिक परतावा देऊ शकतात. ह्या शिकल्या पाहिजे, ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि अप्लाय केलं पाहिजे, की तुम्ही कमवलेल्या पैशाला कामाला लावलं पाहिजे, तरच तुम्हाला वेल्दी होण्याचा राईट प्राप्त होतो. अदरवाईज तुम्ही लायबिलिटीचंच आयुष्य वायाला घालवू शकता. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे माझ्या हिशोबाने जर बघितलं तर. आणि तुमच्या हिशोबाने पाहिलं तर तुम्ही म्हणाल काहीतरी कोणीतरी बडबड करत आहे. खूप सारे व्हिडिओ येत असतात, त्यातला एक व्हिडिओ होऊ शकतं तुमच्या आयुष्यात हा व्हिडिओ
खूप सारी क्रांती घडवून आणेल. आणि साधं सोपं मी म्हणेल, तुम्हाला असेट्स माहीत नाहीत, मग ही काही कौतुकाची गोष्ट नाही आहे. तुम्हाला काही अवॉर्ड दिले नाही पाहिजे. ही लाजेची, शरमेची गोष्ट आहे की तुम्हाला असेट्स माहीत नाही. मला बरेच लोक म्युच्युअल फंड आम्हाला माहीत नाही. आम्हाला कोणी गाईड करायला तुमच्या घरी येऊन तुम्हाला कोण गाईड करणार आहे? तुम्हाला कानात उतरून कोणी सांगणार आहे का? साहेब, माहीत नाही ही फक्त आणि फक्त स्वतःची चूक आहे. दुसऱ्या कोणाची चूक नाही. तुम्हाला स्टॉक मार्केट माहीत नाही, ही तुमची चूक आहे. तुम्ही शिकत नाही आहात. बरं, शिकताय तेही चुकीचं शिकताय. राईट काय? कसं? तुम्हाला योग्य लोक ओळखता येत नाहीत. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम एकच आहे, जे चकाचौंध दिसतंय तिकडे तुम्ही भाळता आणि जिथं जेन्युइनिटी आहे तिथं मात्र काहीतरी खडे मारत बसता. सो प्लीज, माहित नहीं हे सांगायचं सोडून द्या. गूगल बाबा बहुत ही पहुंचे हुए महात्मा है, उनसे बात करो. मेरे जैसे लोग यहाँ पर वीडियोस बनाते हैं, आपको गाइड करने की कोशिश करते हैं, उनसे बात करो, उनसे समजने की कोशिश करो. त्यांच्याकडनं शिका ना. अडचण काय? तुम्ही खूप ज्ञानी आहात तुमच्या फील्डमध्ये, फायनान्समध्ये नाही. आणि जर तुम्ही फायनान्समध्ये ज्ञानी असता तर आज तुम्ही एक वेल्दी पर्सन असता. तुमच्यासाठी पैसे, लोक काम करत असते आणि तुम्हाला काम न करता सुद्धा चांगलं उत्पन्न मिळालं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात किती इफेक्ट टाकेल मला माहीत नाही. पण जर तुम्ही या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन किंवा करोडो रुपये कमवण्याचा विचार तुमच्या डोक्यात असेल, मिळवण्याचा विचार असेल, तर तुम्हाला ॲसेट्स बनवावे लागतील. तर जी लोकं ॲसेट्स बनवणार त्यांनी खाली मला कमेंटमध्ये ॲसेट नक्की टाका. आय एम गोइंग टू मेक ॲसेट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा. जी लोकं करोडोंची स्वप्न बघतायत त्यांना नक्की पाठवा की ॲसेट्स फक्त जर तुमच्याकडे पैसे आले किंवा येणार आहेत ते फक्त ॲसेट्स बनवल्याने तुमच्याकडे राहणार आहेत, त्याशिवाय राहणार नाहीत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.